कायांच्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट कायांचा वाढदिवस होता त्याच एकदाच होता गळ्यामध्ये. नमस्ते सर, मी पिंपरी चिंचवड मधून आहे. ऍक्च्युली हे जे क्षेत्र आहे ते माझ्यासाठी खूप नवीन होतं. गेल्या वर्षी ज्यावेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला आपल्या संस्थेचे रफिक सर खालू वगैरे म्हणतात अशा प्रकारे ते त्यांच्या माध्यमातून जॉईन झालो. सुरुवातीला मी फक्त 10 प्रोडक्ट बुक केले, फक्त 10 प्रोडक्ट त्यांना कुरिअर करायला सांगितले. कुठलंही नॉलेज नाही, ते प्रोडक्ट काय हे माहित नाही, फक्त त्यांनी सांगण्यावरून 10 प्रोडक्ट बुक केले. ते प्रोडक्ट माझ्याकडे कुरिअर येण्याच्या अगोदर माझ्याकडे 25ची ऑर्डर येऊन पडली. नेक्स्ट डेला मी त्यांना सांगितलं असं 25ची ऑर्डर माझ्याकडे येऊन पडलेली. ते म्हटले की तुम्ही आता 50 मारा. 50 मी बुक केले. खोटं वाटेल तुम्हाला, पुढच्या 25 दिवसामध्ये मला 200ची ऑर्डर मारावी लागली. म्हणजे 1 महिन्याच्या आत. आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं काय? ज्यांना मी 10 प्रोडक्ट दिले, ज्या सुरुवातीला ज्यांनी बुक केले ते माझ्या विश्वासावर बुक केले. नेक्स्ट जे बुकिंग झालं ते त्या रिझल्टवर बुक झालं. 8च दिवसात रिझल्ट आले. इतके फास्ट रिझल्ट ते आणि त्यामुळे 1 महिन्याच्या आत 260 प्रोडक्ट मी विकले. तर आता आपण फक्त मधुमेहाविषयी बोलतो, बरोबर आहे. मी स्वतः कोरोनातून लास्ट स्टेजला जाऊन आलेला पर्सन आहे. 3 वर्ष रेमडेसिवीर आतापर्यंत तुम्हाला किती दिले गेले बरं? कोरोना कोणाला चालतात किती दिले तुम्हाला? 6. कुणाला 14 रिकमेंड केलेले ऐकलंय का तुम्ही? नाही. एकमेव माणूस पिंपरी चिंचवड 14 रिकमेंड केले मला. आणि विशेष ते डॉक्टर माझे मित्र होते, अगदी फॅमिली रिलेशन. शेवटी 10वर मी स्टॉप केलं आणि डिस्चार्ज होऊन घरी गेलो. माझ्या शरीरातील पूर्ण मांस तयार करणाऱ्या सेल्स पूर्ण डेड झाल्या होत्या. प्रत्येक 3 महिन्याला माझे सिम्पटम्स बदलत होते. 3 वर्षाच्या काळामध्ये किमान 3 ते 4 वेळा आत्महत्या कराव्या ह्या स्टेज पर्यंत मी गेलो होतो. इतक्या वाईट परिस्थितीतून आलो आहे. आणि त्यानंतर अँटॉक्स डी गेले 6 महिने मी चालू केलेलं आहे. माझं जे वजन 67 किलो होतं, जे 50वर आलं होतं, 3 वर्षामध्ये 1ही किलो वाढत नव्हतं. सगळ्या प्रकारची औषधं झाली, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद सगळं झालं. काहीही फरक पडत नव्हता. फक्त मी डी आणि टी ह्या 2 गोष्टी 6 महिने कंटिन्यू केल्या. 6 महिन्यामध्ये माझं 8 किलो वेट गेन झालं. स्फूर्ती झाली, बाकीचे कॉम्प्लिकेशन्स माझे नील झाले. इतकं चांगल्या प्रकारचं हे प्रोडक्ट आहे. त्यामुळे हे नक्कीच तुम्हालाही फायदेशीर होईल, इतर लोकांनाही फायदेशीर होईल. त्याच्याबरोबर जे गँग्रीनचा जो सब्जेक्ट आहे, माझ्याकडे व्हिडिओ येतात. आता माझ्याकडचा तो पेशंट 11वा 11th नंबरचा पेशंट मी रिपेअरिंग, आणि खूप डिफिकल्ट चॅलेंज आहे, पण ते मी घेतलेलं आहे. 1.5 महिन्यामध्ये 50% पर्यंत त्याची रिकव्हरी केली आणि पुढच्या 3.5 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. आणि ते निश्चितच करणार आहे मी. बरोबर अजून 1.5 महिन्यानंतर तो पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंड सगळ्या आपल्या ग्रुपवर बघायला मिळेल. त्यामुळे अजिबात संकोचण्याची काही गरज नाहीये. कोण विचार करत असेल की मी काय करू, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही 10 पासून सुरुवात करा. ज्याची कॅपॅसिटी त्यांनी 50 पासून करा. ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते त्या ठिकाणी संस्थेच्या वरिष्ठांशी संपर्क साधा. आम्ही सगळे लोक आहोत, त्यांच्याच अंडरमध्ये आम्ही काम करत आहोत. कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना जर मी एवढ्या गोष्टी करू शकतो तर तुम्ही का करू शकणार नाही? आणि आपण इतर लोकांसाठीच करतो ना, इतरांच्या भल्यासाठी. इतरांचं भलं करत करत आपलं भलं झालं तर त्याला वावगं काही नसावं असं मला वाटतं. तो दुवा आहे आणि त्या दुवामुळेच तर बाहेर आलो मी. अदरवाईज माझ्या बरोबरचे 125 किलोचे पेशंट्स गेले निघून, मित्र माझे सगळे. आणि मी 67 किलोचा त्यावेळेला 50वर आलो आणि पुन्हा आता चढत्या क्रमाने वयाच्या, आता माझं वय वर्ष 54, रन 54 चालू झालं. कुठलेही आजार नाहीये, कुठलेच आजार नाही. सगळं माझं हे झालेलं आहे, चेकअप झालेलं आहे. पण तरी सुद्धा सापडत नव्हतं. ते काम अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी ने केलेलं. आता ह्या विषयी काय